हाय हॅलो नमस्ते. तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर थंडीमध्ये अतिशय स्किन ड्राय होते, त्यासाठी भरपूर सारे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे आपण घरच्या घरी ड्राय स्किनसाठी एक छान अशी क्रीम आपण तयार करणार आहोत. अगदी कमी साहित्यात व घरच्या साहित्यात आपण स्किनसाठी मॉइश्चरायझरची क्रीम आपण घरच्या घरी तयार करणार आहोत. त्यासाठी मी येथे घेतलेले आहे साजूक तूप घेतलेले आहे घरचे. त्यानंतर मी विटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे. एक विटॅमिन ईची कॅप्सूल घ्यायची आहे. त्यानंतर मी येथे 2 चमचे ॲलोवेरा जेल घेतलेले आहे. त्यानंतर मी येथे गुलाबाचं पाणी घेतलेले आहे. हे सर्व मिश्रण तुम्हाला एका छोट्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे व त्यानंतर हे सर्व मिश्रण तुम्हाला एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सगळं मिश्रण तुम्हाला चांगलं असं फेटायचं आहे व फेटून चांगली अशी क्रीम बनवून घ्यायची आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा व तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल, व्हिडिओ कोठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही क्रीम तुम्ही घरच्या घरी नक्की बनवून पहा. तुमच्या स्किनसाठी खूपच फायदेशीर ठरेल. कोणतेच साहित्य जास्त न लागता घरच्या घरी ही क्रीम बनते. थंडीमध्ये तुमची स्किन ड्राय होत असेल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तुमच्या त्वचेचं जे मॉइश्चरायझर असतं ते लॉक होतं, स्किन बॅरियर स्ट्रॉंग होतं. या क्रीममुळे तुमचे जे ड्राय पॅचेस असतात ते गायब होतात. त्वचेला एक प्रकारचा ग्लो येतो आणि सॉफ्टनेस येते. विटॅमिन ईमुळे त्वचेचं हिलिंगसुद्धा होतं. तर जरूर तुम्ही ही क्रीम बनवून ठेवा व रात्री झोपताना किंवा दिवसातनं मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे बघू शकता आपली क्रीम ही येथे तयार झालेली आहे. तुम्ही एका छोट्या कंटेनरमध्ये बनवून ठेवू शकता व तुम्ही नक्की ही क्रीम बनवून पहा व तुमच्या स्किनला अप्लाय करून पहा. अशा प्रकारे इथे आपली ही फर्स्ट रेमेडी तयार झालेली आहे घरच्या साहित्यातून. त्यानंतर आपण येथे स्किनसाठी दुसरी रेमेडी बघणार आहोत, ती म्हणजे मोरिंगा पावडर. मोरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याच्या शेंगाचा पाला. आपण ह्याचं ज्यूस करून तर पितोच, पण आपण ह्याचा वापर स्किनसाठी देखील करू शकतो. बाजारातील महागडी क्रीम नाही, शेवग्याचा पाला वापरा. फेस टॅनिंगला करा बाय बाय. पिगमेंटेशन कमी करण्यासाठी ही पावडर वापरली जाते. यामुळे स्किन टाईट होते, टॅनिंग कमी होतं. मोरिंगा पावडरमुळे आपल्याला एक छान असा ग्लो देखील येतो. त्यामुळे तुमच्या घरात जर मोरिंगा पावडर असेल तर तुम्ही त्यामध्ये दही घाला, मध घाला, ॲलोवेरा जेल घाला. कोणतंही एक साहित्य वापरून तुम्ही अशा प्रकारे फेस पॅक बनवू शकता. मी यामध्ये थोडीशी मुलतानी माती, हळद आणि गुलाबाचं पाणी घातलेलं आहे. तुम्ही यामध्ये कोणतंही साहित्य घालू शकता व अशा प्रकारे तुम्ही तो फेस पॅक बनवून घ्यायचा आहे व तुम्ही दिवसातून कधीही तो अप्लाय करायचा आहे. यामुळे तुमचं स्किनचं टॅनिंग हे पूर्ण निघून जाणार आहे. बघू शकता आपली क्रीम ही तयार झालेली आहे. थोडीशी मी यामध्ये पाव चमचा हळद पण घातलेली आहे. तुमच्याकडे जे साहित्य असेल त्या साहित्यामध्ये अशी फेस पॅक तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी हा बघू शकता मी माझ्या हाताला अप्लाय करून दाखवत आहे. तुम्ही हा तुमच्या स्किनवरती अप्लाय केला तरी चालेल. खरंच याने तुमचं टॅनिंग पूर्ण कमी होतं व स्किन सॉफ्ट अशी होते. तर घरच्या घरी बाजारातले महागडे प्रोडक्ट्स आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी असे फेस पॅक बनवा आणि तुमच्या स्किनसाठी वापरा. खरंच तुम्हाला याचा रिझल्ट खूप छान मिळेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही कसा सॉफ्टनेस हाताला आलेला आहे. त्यामुळे तुम्ही ह्या दोन्ही रेमेडी तुम्ही घरच्या घरी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा कशा वाटल्या. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.
धन्यवाद.